आज आपण भेट देऊया गुहागर इथे असलेल्या अमेय परचुरे यांच्या हाऊस ऑफ कोकोनटला. तिथेच त्यांचं निलांबरी बीच रिसॉर्ट देखील आहे. नारळाच्या करवंटीपासून अनेक वस्तू इथे बनवल्या जातात. त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूलाच मशीनवर हे काम केलं जातं आणि गरजेनुसार उरलेलं काम हाताने केलं जातं. इथे काम सुरू आहे. करवंटी ही अतिशय टणक असते, त्यामुळे ती फोडायलासुद्धा फार कष्ट लागतात. तर जसं पाहिजे तसं वेगवेगळ्या आकाराचे पीसेस करून घेऊन मग त्याच्यापासून वस्तू बनवल्या जातात. अतिशय मेहनतीचं, चिकाटीचं आणि कष्टाचं हे काम आहे. पण अतिशय सुंदर सुंदर आणि कलात्मक वस्तू इथे बनवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. इथे नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या अतिशय सुंदर सुंदर वस्तू आहेत. फक्त नारळाच्या करवंटीपासून इतक्या सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत की आपण त्या बघतच राहतो. इथे आपल्याला आकर्षक पेंटिंग केलेले पेंडंट सेट, कीचेन्स, फ्रीज मॅग्नेट्स, वेगवेगळ्या प्रकारची कानातली, आईस्क्रीमचे बाऊल, पेन स्टँड, समई आणि इथे आपल्याला नारळातून कोरलेला गणपती आणि माकडसुद्धा दिसते. नारळापासून इतक्या सुंदर आणि वैविध्यपूर्ण वस्तू बनवलेल्या आहेत की इथे नक्कीच एकदा तरी भेट द्यायला पाहिजे. तर हे कोकोनट हाऊस ज्यांनी सुरू केलं ते अमेय परचुरे आपल्याला याच्याविषयी सविस्तर माहिती सांगतील. ते त्यांनी कसं सुरू केलं, त्यांना त्याच्यासाठी प्रेरणा कशी मिळाली ते आपल्याला सविस्तरपणे सांगतील. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आधी म्हणजे हे तुमचं आधीपासनं सुरू आहे का तुम्ही स्वतः सुरू केला हा बिझनेस? स्वतः चालू केलं. साधारण 2021च्या एंडिंगला हा बिझनेस चालू केला. बरं बरं. आधी तुम्ही काय करत होतात? हे चालू करण्याच्या आधी मी जॉब करत होतो. जॉब करताना सुद्धा शेवटचं 1 वर्ष जॉबचं होतं, तेव्हा विकेंडमध्ये वेळ मिळेल त्या वेळात याच्यावर काम करायला सुरुवात केली होती. आणि नंतर मग फुल टाईम 2023ला साधारण मार्चच्या सुमारास वगैरे हे फुल टाईम चालू केलं. तर ही तुम्हाला आयडिया कशी काय सुचली की ह्याच्यापासून इतक्या सुंदर आणि इतक्या युनिक वस्तू बनवलेल्या आहेत? तर हेच आम्हाला आश्चर्य वाटते की ही आयडिया तुम्हाला कशी सुचली आणि असं बनवावं असं का मनात आलं तुमच्या? जेव्हा जॉब सोडून बिझनेस करायचा विचार केला तेव्हाच एक गोष्ट डोक्यात फिक्स होती की काहीतरी वेगळं करायचं जे रेग्युलर सेलमध्ये आता नाही आहे किंवा लोकल आहे जे प्रॉडक्ट, तर असं काहीतरी चालू करायचं डोक्यात होतं. आणि तेव्हा लक्षात आलं की नारळ भरपूर प्रमाणात आहेत गुहागरमध्ये. गुहागरी नारळ फेमस आहे भरपूर, तर मग नारळावरच काम करूया. मग शेवटचं 1 वर्ष जॉबचं होतं, त्याच्यात जे वेळ मिळाला त्याच्यावर लक्षात आलं की नारळाच्या करवंट्या इझिली अवेलेबल होतील इथे. रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात अवेलेबल होईल. तर मग त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या पिरियडमध्ये नुसते इयरिंग चालू केले आणि त्याच्यातनं मग एक एक वस्तू तयार करता करता अनुभवातूनच एक एक गोष्टी वाढत गेल्या. तुम्ही एकटे हा बिझनेस करता का अजून कोण जोडीला आहे तुमच्याबरोबर? केली तेव्हा मी आणि माझी बायको दोघं पूर्ण वेळ करत होतो. कटिंगचा पार्ट मी बघायचो आणि पेंटिंग पूर्ण ती करायची तेव्हा. आणि ग्रॅज्युअली जसं जसं वाढत गेला बिझनेस, आता आमच्याकडे टीम जवळपास 8 ते 9 लोकांची टीम आहे. आणि हे सगळं थोडं मशीनवर थोडं हँडमेड असं तुम्ही बनवता का? हो हो. मशीन वर्क जरी असलं तरी मॅन्युअल काम भरपूर आहे. कारण करवंटी कट करणं लाकडापेक्षा खूप कठीण आहे. अगदी अगदी कट होतं. हो. त्यामुळे कितीही मशीन वापरलं तरी हँडक्राफ्टिंग आहेच या कामात. अगदी अगदी. तर अतिशय सुंदर वस्तू झालेल्या आहेत तुमच्या आणि खरंच खूपच छान आहे. आणि तुमचं खरंच कौतुक आहे की तुम्ही जॉब सोडून पूर्ण वेळ ह्या व्यवसायाला देत आहे. असं आता खूपच दुर्मिळ झालेलं आहे. आणि गावाकडे येऊन राहणं हे सुद्धा आता खूप कमी झालेलं आहे. कारण लोक शहरामध्ये जास्त किती कमी पगाराची नोकरी असेल तरी ते गावाकडं फिरकत नाहीत. तर तुमचं अतिशय उत्तम आणि खूप चांगलं उदाहरण आहे की आपण छान इथे शांत आयुष्य जगून आपल्याला म्हणजे आपल्याला जे आवडतंय ते आपण इथे करू शकतो. तर याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल? सगळ्यात आधी धन्यवाद. आणि जसं तुम्ही म्हणालात की कोकणाकडे किंवा गावांकडे पुढची पिढी वळत नाही आहे, तर मला थोडंसं क्लॅरिफाय करायचं आहे स्पेसिफिकली गुहागरबद्दल. तर गुहागरचं चित्र थोडंसं वेगळं आहे आता. की म्हणजे आधी एक पिरियड असा होता जेव्हा गुहागरकडे वळत नव्हती पुढची जनरेशन.
पण आता पुढची पिढी गुहागरकडे भरपूर मोठ्या प्रमाणात वळायला लागली आहे. त्यामुळे हे चित्र कुठेतरी बदलायला सुरुवात झालेली आहे. अगदी. आणि माझंही हेच मत आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी गावात किंवा आपण आपली जी नेटिव्ह प्लेस आहे तिथे राहूनच काहीतरी उद्योग चालू करावा, जेणेकरून 4 लोकांना तिथे रोजगार उत्पन्न होईल, त्यांना उठून दुसरीकडे कुठे कामासाठी शोधायची गरज पडणार नाही. आणि जॉबच्या शोधात फिरण्यापेक्षा जॉब निर्माण करण्यात जास्त योगदान देणं गरजेचं आहे बरोबर गावांच्या दृष्टीने. बरोबर. आणि तुम्ही हा बिझनेस चालू केल्यामुळे आज तुमची 8 जणांची टीम आहे, तर 8 जणांना आज तुमच्यामुळे रोजगार मिळालेला आहे. हे सुद्धा दुसरी एक गोष्ट की म्हणजे सुरुवात केली तेव्हा त्या मुलांमध्ये काहीतरी म्हणजे त्यांच्या आतमध्ये काहीतरी होतं प्रत्येकाच्या. हो त्यांना माहिती होतं नव्हतं कल्पना नाही आहे मला त्याची, पण जसं जसं काम करत गेले त्यांची स्वतःच्या अंगातली कला पण त्यांना इथे आल्यामुळे त्यांची दिसून आली, त्यांना पण लक्षात आली ती. बरोबर आहे अगदी. आणि आम्ही बीचवर गेलो होतो, तिथे पण तुमचा आम्हाला स्टॉल बघायला मिळाला. हो. तर गुहागरच्या बीचवर तुमचा स्टॉल असतो का आणि वेळ किती ते किती ते पण सांगा. गुहागरला समुद्रावर पण आम्ही स्टॉल लावतो. तर तो संध्याकाळी साधारण 5 वाजल्यापासून ते 7-7:30 वाजेपर्यंत 2-2.5 तास थांबतो आम्ही. हां. आणि कुठे असतो स्पेसिफिक ठिकाण? पोलीस चौकीच्या बॅक साईडला. पोलीस चौकीच्या बॅक साईडला संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर 5 ते 7:30. तर तुम्ही तिथे पण खरेदी करू शकता तिथे पण. हां. आणि इथे तुमचं मी वाचलं की रिसॉर्ट पण दिसते तुमचं. हां, आमच्या घराच्या मागच्या बाजूला वाडीतच होमस्टे पण आहे. बर. तिथे साधारण 25-30 लोक राहू शकतात, त्यांची सोय आहे. फक्त आमच्या इथे फक्त राहण्याची सोय आहे, जेवणासाठी जवळ हॉटेल्स आहेत. हो हो. चालत जाऊ शकतात. हां. आणि AC नॉन AC दोन्ही प्रकारच्या रूम आहेत. आणि लगेच तुमच्या वाडीच्या मागे समुद्र आहे, लगेच वाडीतील त्यामुळे समुद्रावर जाणाऱ्यांसाठी पण खूप सोयीस्कर आहे. म्हणजे लांब जायला नको, लगेच 2 मिनिटावर बीच आहे. नक्कीच नक्कीच. तुमचा नंबर सांगता का? 7620894540. हा माझा कॉलिंगसाठी आणि व्हॉट्सअपसाठी दोन्हीसाठी नंबर आहे. तुम्ही काही ऑर्डर करायचं असेल किंवा कनेक्ट व्हायचं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमचं बाकी इंस्टाग्राम फेसबुकवर? इंस्टाग्रामचा आमचा QR कोड आहे, ओके लावलेला आहे. ओके. तर हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही इंस्टाग्रामवर हाऊस ऑफ कोकोनट याच नावाने. हाऊस ऑफ कोकोनट. ओके. तर अतिशय सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत, खूप छान माहिती सांगितलीत आणि आम्हाला पण बघून खूप छान वाटलं. आणि तुम्ही हे नवीन जे काही चालू केलेलं आहे ते बघून आम्हाला आनंद झाला, कौतुक वाटलं आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. एकच पॉईंट ॲड करायचा आहे. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा सगळ्या गोष्टी डिपेंड होत्या त्या ग्राहकांवर. ग्राहक खरेदी करेल नाही करेल याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड होत्या. तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांना धन्यवाद देतो की त्यांच्या भरपूर मोठ्या प्रतिसादामुळे आम्हाला हे वाढवता येते. तर सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.